मित्रांनो, सध्या आपण जो काही परिसर पाहताय तोच आहे वर्तकनगरचा परिसर. सध्या हा आहे मित्रांनो पोखरण रोड नंबर 1, जो की उपवनकडे जातो किंवा उपवन लेक असेल किंवा येऊर जंगल असेल तिकडे हा रस्ता जातो. आणि हा जो रस्ता आहे तो ठाणे स्टेशनकडे जातो, जे कॅडबरी जंक्शन आहे तिथे हा मिळतो मुंबई पुणे हायवेला. तर एकंदरीत आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा उद्देश हाच आहे मित्रांनो, की तुम्हाला प्रत्यक्षात जे काही साईट आहे, प्रत्यक्षात लोकॅलिटी तुम्हाला समजायला पाहिजे, की जेणेकरून आपण गुगल मॅपवरती जे काही दाखवतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं लुक या ठिकाणी तुम्हाला समजतं. आणि जे काही IDFC फर्स्ट बँक आहे तिथून जो रस्ता आतमध्ये गेला मित्रांनो, तोच आपल्या म्हाडाच्या प्रकल्पाकडे जात आहे. तिकडेच आता आपल्याला जायचं आहे, कारण अगदी हायवेपासून अगदी जवळची घरे आहेत मित्रांनो. हायवे म्हणजे मेन रोडपासून जवळ आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत काही बघायचं काम नाही आहे. तुम्हाला बस कनेक्टिव्हिटी असेल, रिक्षा कनेक्टिव्हिटी असेल, सगळ्या कनेक्टिव्हिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता ही जी बस जिकडे चालली तोच रस्ता आहे मित्रांनो. जे काही पोखरण रोड नंबर आहे तिथून आतमध्ये हा रस्ता आहे. IDFC फर्स्ट बँकेपासून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो म्हाडाचा सुंदर असा प्रकल्प लागणार आहे. खरं तर मित्रांनो, ही इमारत पाहिल्यानंतर असं अजिबात वाटत नाही की ही म्हाडाची इमारत असेल किंवा म्हाडा लॉटरीसाठीची इमारत असेल, पण ही म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली इमारत आहे. आणि हा जो रस्ता आहे जिकडून आपण आतमध्ये आलो हाच रस्ता आहे मित्रांनो, जो पोखरण रोड नंबर 1कडे जातो. मित्रांनो, सध्या कोकण मंडळाची म्हाडाची लॉटरी सुरू आहे आणि अनेक जण त्यासाठी अर्ज करत आहेत. आणि अर्ज करत असताना अनेकांच्या कमेंट्स येतात की नेमका जे काही ठिकाणं दिलेली आहेत, म्हणजे लॉटरीतील जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी साईट व्हिजिट करा आणि तेथील आम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवा, असे अनेक कमेंट्स येत आहेत. म्हणून आज आपण आलेलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 353 वर्तकनगर ठाणे या ठिकाणी. तुम्ही मागे पाहू शकता मित्रांनो, हाच आहे म्हाडाची जी काही इमारत आहे जी TV जर्नलिस्टसाठी, TV पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. या ठिकाणी एकूण 67 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. ही सगळी घरे मित्रांनो TV जर्नलिस्ट असोसिएशनसाठी राखीव असून या ठिकाणी वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळ्या किमतीची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. तर मित्रांनो, थोडक्यात पाहूया या प्रकल्पाबाबतची अधिकची माहिती एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रकल्पाचा तपशील असा आहे. संकेत क्रमांक 353 वर्तकनगर ठाणे ही फक्त TV जर्नलिस्ट असोसिएशनसाठीच राखीव घरे आहेत. उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG. एकूण उपलब्ध घरांची संख्या आहे 67 आणि घरांचा प्रकार जे आहे ही सगळी 1 BHK स्वरूपाची घरे आहेत. आता ही योजना आहे मित्रांनो म्हाडा गृहनिर्माण योजना, 20% सर्वसमावेशी योजना नाही, हे लक्षात घ्या. घरांचं चटई क्षेत्रफळ व किंमत पहा. इथं 4 प्रकारची घरे आहेत मित्रांनो. पहिलं बघा 31.60, अर्थातच 340 स्क्वेअर फीटची घरे आहेत, ज्यांची किंमत आहे 4,01,500 रुपये. दुसऱ्या प्रकारची घरे आहेत 31.75 स्क्वेअर मीटर, अर्थातच 341 स्क्वेअर फीट, किंमत आहे 40,20,400. तिसऱ्या प्रकारचे घरे 33.15 स्क्वेअर मीटर, अर्थातच 357 स्क्वेअर फीट आणि त्यांची किंमत आहे 41,97,800. आणि चौथ्या प्रकारचं घर आहे 33.16 स्क्वेअर मीटर आणि त्याची जे काही चटई क्षेत्रफळ आहे ते 357 स्क्वेअर फीट असे त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि त्याची किंमत आहे मित्रांनो 41,99,000 रुपये. आणि या प्रकल्पाची पूर्ण जी तारीख, जी काही डेट ऑफ कम्प्लिशन दिलेली आहे ती महारेराच्या साईटवरती आहे 30 मार्च 2022. अर्थातच एका वर्षापूर्वी हे कंप्लीट होणं अपेक्षित होतं, पण अद्यापही हा प्रकल्प कंप्लीट नाही आहे. आतमधील छोटी मोठी कामे बरीच बाकी आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण अद्यापही याच्या संदर्भातले अपडेट्स हे महारेरा साईटवरती अद्यापही अपडेट केलेले नाहीत डेट ऑफ कम्प्लिशनच्या बाबतीमध्ये. पण माझ्या मते अजून 4 ते 5 महिने लागू शकतात ह्या बिल्डिंगचं पोझिशन होण्यासाठी किंवा हे काम पूर्ण होण्यासाठी. आता या प्रकल्पापासूनचं अंतर पाहूया. ठाणे रेल्वे स्टेशन 5.1 किलोमीटर, कॅडबरी जंक्शन अर्थातच मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो आहे 1.6 किलोमीटर, खोपट बसस्थानक 2.2 किलोमीटर, कलेक्टर ऑफिस अर्थात जिल्हाधिकारी 3.3 किलोमीटर, कापूरबावडी सर्कल 3.5 किलोमीटर, विवानिया मॉल 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथून जो काही रेमंडचा प्रकल्प आहे मित्रांनो, EWS साठी जो काही रेमंडचा म्हाडाचा प्रकल्प आहे तो सुद्धा अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती आहे. मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि दाखवणार येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो. तर या प्रकल्पात काही कमर्शियल शॉप्स आहेत मित्रांनो, कमर्शियल गाळे आहेत जे तुम्ही ते पाहू शकता. आणि नंतर ते प्रकल्प बनवलेला आहे. आजूबाजूचा जे काही जागा आहे ती खूप कंजेस्टेड जागा आहे, म्हणजे एवढी मोकळी नाही की जसं इतर, कारण हा एरिया तसा आहे मित्रांनो. इथे खूप कमी जागेमध्येच जागाच कमी आहे. मुळात इथे घराचे रेटसुद्धा खूप हाय आहेत.
त्याच्यामुळं जी काही इमारत बनवलेली ती खूप चांगली इमारत आहे. फक्त पार्किंगचा जो काही एरिया आहे इकडे तुम्हाला मोकळी प्लेस मिळते, मोकळा स्पेस आहे पार्किंगसाठी. इकडे तुम्हाला ते पार्किंगची व्यवस्था केली जाईल भविष्यामध्ये. सध्या काम सुरू असल्यामुळं नेमका अंदाज येत नाही की नेमका अजून वॉल कुठे आहे, कंपाऊंड वॉल कसे असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो जे काही स्टेअरकेस आहेत तेही इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या. आणि स्टेअरकेसमधनं वर गेल्याच्या नंतर आपण पाहू शकतो रोलिंग्स वगैरे कशा लागलेल्या आहेत. आणि मी परत सांगतो की काम सुरू असल्यामुळे तर इतरत्र सामान जे आहे ते अस्तव्यस्त पडलेलं आहे. जेव्हा ही पूर्ण इमारत बांधून तयार होईल त्यावेळेस मात्र आपल्याला एक क्लिअर चित्र होईल इमारतीचं आणि खूप सुंदर अशी इमारत दिसेल ही, किंवा घरेसुद्धा खूप सुंदर दिसतील. तर स्टेअरकेसनं वर गेल्यानंतर मित्रांनो सेकंड म्हणजे फ्लोर वाईज आपण पाहूया नेमका कसा किती स्पेस आहे. तुम्ही पहा स्टेअरकेसमध्ये किंवा वर जाताना म्हणजे काही जर वस्तू न्यायची असेल फ्रीज वगैरे तर अजिबात अडचण येणार नाही, किंवा लिफ्ट असल्यामुळे काय तेवढी टेन्शन येणार नाही. लिफ्ट संदर्भात बोलायचं झालं तर एका फ्लोअरवरती 3 लिफ्ट आहेत मित्रांनो खरं तर. आणि ह्या लिफ्टचं सध्या एक लिफ्ट वर्किंग आहे, 2 लिफ्टचं काम सध्या सुरू आहे. जे काही कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी एक लिफ्ट चालू ठेवलेली आहे जेणेकरून सामानाची ने-आण सुरू होईल. आणि दुसरी एक बाजूला लिफ्ट आहे तिथे त्या लिफ्टचं अजून काम सुरू आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. इथे पाहू शकता हिचं काम सुरू आहे, अजून ती लिफ्ट पूर्ण झालेली नाही. म्हणजे एकत्रित 3 लिफ्ट एका फ्लोअरला बनवलेली आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता आता जो काही मेन ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट आहे तोही तुम्हाला, कारण एका फ्लोअर मित्रांनो 5 फ्लॅट्स असल्याचं मला या ठिकाणी दिसलं, 5 फ्लॅट्स. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण ह्याचा फ्लोअर प्लॅन म्हाडाच्या किंवा महारेराच्या वेबसाईटवरती उपलब्ध नसल्यामुळं मला एक्झॅक्ट दाखवता येणार नाही. पण तुम्ही घर बघा, तुम्हाला अंदाज येईल. छोटीच घरे पण खूप व्यवस्थित बनवलेले आहेत. कमीत कमी जागेमध्ये चांगली घरे बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परत सांगतो मित्रांनो ह्याचा फ्लोअर प्लॅन मला अद्यापही भेटलेला नाही आहे. महारेरा साईटवरती तो फ्लोअर प्लॅन अपलोड केलेला नसल्यामुळं मी एक्झॅक्ट एरिया सांगू शकणार नाही, पण फक्त एक आयडिया यावी यासाठी हा व्हिडिओ दाखवतोय. परत सांगतो मित्रांनो इथे थोडं घाण दिसत असेल तुम्हाला किंवा काम सुरू असल्यामुळं हे अजून क्लीन केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल. पण ज्यावेळेस हे सगळं क्लीन केलं जाईल त्यावेळेस नक्कीच एक खूप चांगला सॅम्पल फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा एक वर्किंगमधला आहे मित्रांनो. जे काही काम सुरू आहे, जे काही तिथे लोकॅलिटी म्हणजे घरं आहेत तीच घरं मी ॲक्च्युअल तुम्हाला दाखवतोय. साफसफाई केल्याच्यानंतर मात्र नक्कीच हे वेगळी दिसणार आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो मार्केट रेट. येथील बाजारभाव नेमकं काय आहे तर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मार्केट रेट्स दिसून येतात. जे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत त्यांचे जवळजवळ 66 ते 70 लाख एका 1 BHKचे आहेत. 1 BHK अर्थातच इथे 66.99 म्हणजे 67 लाख रुपये हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, जे 2-2, 3-3 वर्षांनी पोझिशन होणार आहेत. रेडी पोझिशनमध्ये विचार केला तर 80, 85, 90 लाखाच्या वर ही घरे या ठिकाणी 1 BHKची उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या लोकॅलिटी वाईज त्या घरांच्या किमती ठरलेल्या आहेत. आता उदाहरणासाठी सांगायचं झालं तर तुम्ही रेमंडचा जो काही रियालिटी आहे, रेमंड रियालिटी, त्या ठिकाणी जवळजवळ 1 BHK जो 384 कार्पेट एरिया आहे त्याचं 91 लाख किंमत अशी या ठिकाणी दिलेली आहे.
आणि त्याचं कंप्लीशन होणार आहे 2024 मध्ये. म्हणजे अशाही किमती आहेत, 90 लाखाच्या पुढे सुद्धा ह्या किमती आहेत. म्हणून वर्तकनगरचा मार्केट पाहिला तर 80 लाख ते 90 लाख 1 करोडच्या आसपास या 1 BHKचा कॉस्टिंग आहे ती या ठिकाणी जाते. रेंटचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी 25,000 ते 20 ते 25,000च्या आसपास जे काही रेंट आहे ते दिसते. जे ओल्ड प्रोजेक्ट आहे तेथील सांगतोय, नवीन प्रोजेक्टमधलं मला रेंट समजलं नाहीये. साधारणतः तो 25-30च्या आसपास असू शकतो. पण जे काही दोस्ती विहार आहे वर्तकनगर तिथे तुम्ही पाहू शकता 450चा जे काही म्हणजे बिल्डअप एरिया आहे त्याचं 25,000 रुपये रेंट आहे. म्हणून एकंदरीत 25,000च्या आसपास या ठिकाणी आपल्याला रेंट मिळणार आहे. 25 ते 30 असं तुम्ही धरून चला, कारण म्हाडाचा प्रकल्प हा खूप चांगला आहे, प्राईम लोकेशनला आहे. मोर दॅन जो काही रेमंडचा प्रकल्प आहे त्याहीपेक्षा हा प्रकल्प चांगल्या ठिकाणी आहे असं मला वाटतं. कारण सध्या ते रेमंडच्या ठिकाणी आपल्याला अलाउड केलं जात नाही, त्याच्यामुळे नेमकं कळत नाही की ते साईट कुठे आहे किंवा नेमकं आजूबाजूची लोकॅलिटी एक्झॅक्टली कुठे आहे ते समजत नाही. म्हणून त्याच ठिकाणी आपण कंपॅरिझन नाही करू शकणार आहे. पण नक्कीच हा जो म्हाडाचा प्रकल्प आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, शॉपिंग मॉल्स आहे, कॉम्प्लेक्स आहेत, सगळ्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे. आता या ठिकाणी नक्कीच तुम्ही अर्ज करा मित्रांनो. जे कोणी पत्रकार बांधव असतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि वर्क टू बाय म्हणजे तुम्हाला नक्कीच हा परवडण्यासारखाच प्रकल्प आहे. तर मित्रांनो, आज आपण स्कीम कोड क्रमांक 353 वर्तकनगर ठाणे येथील प्रकल्पाचा आढावा घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता हाच आहे जो पोखरण रोड नंबर 1 म्हटलं जातं. पोखरण रोड नंबर 1 बनवून आतमधून इथे जे आतमध्ये गेट दिसते इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिथून थोडं अंतरावर गेल्यावरतीच हा प्रकल्प दिसून येतोय. आज आपण स्कीम कोड क्रमांक 353 वर्तकनगर ठाणे जे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी राखीव गेले आहेत त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि नवीन प्रकल्पाचा आढावा नक्कीच घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.